सावजी किचन आई की रसोई यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार बाजरीची बर्फी। तर यासाठी साधारणतः मी 1.5 वाटी एवढं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। बाजरा मी घरी आणून धुवून वाळवून याचं घरीच पीठ केलेलं आहे। तर हे साधारणतः 1.5 वाटी आहे। त्याचप्रमाणे 1 वाटी एवढं गूळ आहे। हा गूळ 1 वाटीपेक्षा जास्त आहे, पण तो बारीक केल्यामुळे तो 1च वाटी दिसतो। त्याचप्रमाणे साधारणतः 1 वाटी एवढी तीळ आहे, तर मी ती अर्धी बारीक करून घेतलेली आहे आणि अर्धी साबूत ठेवलेली आहे। त्याचप्रमाणे अर्धा वाटी एवढं तूप आहे आणि विलायची पूड आहे, सुखामेवा आहे। आपण सर्वप्रथम आता सुखामेवा जो आहे तो तुपात छान परतवून घेऊ। खूप परतवायचा नाही आपल्याला, थोडासा त्याला फुलला पाहिजे एवढं आपल्याला ते परतवायचं आहे। छान गरम करून घ्यायचं आहे। सुखामेवामध्ये मी किसमिस घेतले आहे, पिस्ता आणि बदाम, त्याचप्रमाणे सूर्यमुखाची बीज घेतलेली आहे। तर आपण आपल्या आवडीनुसार आपण कुठलाही सुखामेवा टाकू शकतो। तर याला साधारणतः 2 ते 3 मिनिट असं परतून घ्यायचं आहे। तर बघा हा छान झालेला आहे। तर आता याला आपण काढून टाकूया। किसमिस पण छान फुललेले आहे। तर हे सर्व आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। त्यानंतर आपण पुढली प्रोसेस करू। तर याच कढईमध्ये आपण बाजरीचं जे पीठ आहे ते भाजून घेऊया। अगदी मंद आचेवर हे भाजायचं आहे। साधारणतः 10 ते 15 मिनिट याला छान भाजून घ्यायचं आहे। त्यात तूप पण टाकायचं आहे। साधारणतः मी 2 चम्मच एवढं तूप टाकलेलं आहे। याला छान भाजून घ्यायचं आहे। साधारणतः 10 ते 15 मिनिट एवढं आपण भाजून घेऊया मंद आचेवर। तर आपण याला छान भाजून घेतलेलं आहे। साधारणतः 10 ते 15 मिनिटं एवढा भाजून घेतलेला आहे। त्यानंतर हा आपण काढून घेऊया। हा थंड होतपर्यंत आपण ही तीळ पण भाजून घेतलेली आहे आणि त्याचं पीठ केलेलं आहे आणि ही पण तीळ भाजलेली आहे। त्यामुळे आता याला भाजायची गरज नाही। आणि साधारणतः 1 वाटी एवढा तूप घेतलेला आहे, गूळ घेतलेला आहे आणि ही बाजरी खाणं अगदी छान असते। त्याचप्रमाणे याच्यात कॅल्शियम, आयरन हे भरपूर प्रमाणात असते आणि हिवाळ्यात ही बर्फी खाणे छान असते। आणि त्याचप्रमाणे तीळ पण ही आपल्याला कॅल्शियम देते। त्यामुळे हे हिवाळ्यात आवर्जून तुम्ही एकदा करून बघा, खरंच छान वाटते। बघा आपलं बाजरीचं पीठ हे साधारणतः आपण 10 ते 15 मिनिटं एवढं भाजलेलं आहे आणि त्याला छान असं खरपूस असं झालेलं आहे। त्याचप्रमाणे हे फुललेलं आहे। तर याला आता आपण एका पातेल्यात काढून घेऊया। तर हे मी काढून घेत आहे। त्यानंतर याच कढईमध्ये आपण गूळ घालून घेऊया। गूळ पण आपल्याला छान पातळ होतपर्यंत होऊ द्यायचं आहे। तर आधी आपण तूप टाकून घेऊया, साधारणतः 2 चम्मच, आणि यामध्ये आपण गूळ घालून घेऊ।
साधारणतः 1 पाव एवढा हा 150 ग्रॅम एवढा हा गूळ आहे. तर याला छान आपण मेल्ट होऊ देऊ. तूप टाकलं आणि त्याच्यात गूळ टाकला की त्याचं जे फिनिशिंग आहे ते छान दिसतं. त्यामुळे गूळ मेल्ट होताना आपण तूप टाकणे विसरू नये. तर याला छान मेल्ट होऊ द्यायचं आहे. गूळ आपला मेल्ट झालेला आहे. आणखी थोडा वेळ आपण मेल्ट होऊ देऊ. अगदी मंद आचेवर हे ठेवायचं आहे आपल्याला. गूळ जळू नये यासाठी आपल्याला मंद आचेवरच हे सर्व करायचं आहे. आता आपला गूळ छान मेल्ट झालेला आहे. छान आपण ढवळून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जे बाजरीचं पीठ आहे ते घालून घ्यायचं आहे. त्याला पण छान ढवळायचं आहे. त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. पण आता मंद आचेवरच ठेवायचं आहे. याला पण आता मंद आचेवरच आपण ठेवलेलं आहे. तर आता आपण जे तिळाचं पीठ आहे ते पण टाकून घेऊया आणि फ्लेवर बर्फीला छान फ्लेवर येतो. खूप जास्त वेळ आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे. गोळा जमतपर्यंत जसं आपल्या बर्फीला लागतं तसंच आपण याला होऊ देऊया. त्यानंतर जी तीळ टाकलेली होती भाजलेली ती पण घालून घेऊया. ही दिसायला छान दिसते त्यामुळे मी सगळी पण तीळ यात यूज केलेली आहे. आता आपण थोडा वेळ आणखी होऊ देऊया. अगदी गोळा जमतपर्यंत. आणि तिळाची पूड पण मी टाकलेली आहे. त्याला छान मिक्स करून घेऊया आपण. हे मुलांना तुम्ही टिफिनमध्ये किंवा घरी सकाळी खायला देऊ शकता. अगदी पौष्टिक असते आणि हे खाणं बाजरा खाणं अगदी छान असते आणि तीळ पण खाणं छान असते. त्यामुळे आवर्जून एकदा तरी करून बघा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर करायला, लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा तर आपलं आता हे होत आलेलं आहे. आणखी थोडा वेळ आपल्याला छान होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपण एका ताटावर आपण हे तूप लावून काढून घ्यायचं आहे. त्यावर आपण टाकून घेऊया. नंतर याचे तुम्हाला जशा प्रकारचे हवे तशा आकाराचे आपण काप्स करून घेऊया. आणखी थोडा वेळ होऊ द्यायचं आहे. तर बघा आपलं हे मिश्रण छान प्रकारे झालेलं आहे. मी तीळ पण टाकून घेतलेले आहे. तर आपण आता एका झाकणीमध्ये हे काढून घेऊया आणि त्याला थोडंसं दाब देऊन त्याचे काप्स करून घेऊया थोड्या वेळाने. कारण हे गरम आहे खूप, तर याला थोडा वेळ लागेल. मी आधीच झाकणीला तूप लावलेलं आहे.
हे जे मी घरी केलेलं आहे पीठ, त्यामुळे थोडं जाडसर झालेलं आहे. आपण विकत पण जे पीठ आहे बाजरीचं ते आणू शकता किंवा दळून आणू शकता. तर बघा, आपण याला छान प्रेस करून घेऊया आणि तुम्हाला जसं जाडं हवं असेल तर जाडी, पातळ हवी असेल तर पातळ हे असं थापून घेऊया. हे लवकरच निघून जाईल. खूप जास्त गरम आहे. हे बघा, छान मी प्रेस करून घेतलेली आहे. खूप जास्त गरम आहे. थोड्या वेळाला होऊ द्यायचं आहे. मी सुकामेवा पण यामध्ये टाकून याला प्रेस करून घेते आणि आपण थोड्या वेळाने आपण याला काढून घेऊया. साधारणतः तुम्ही अर्धा तास पण याला यामध्ये असंच ठेवू शकता, पण मी तुम्हाला दाखवासाठी थोडं कापून दाखवते. थोडं यायला वेळ लागेल. तर बघू शकता, मी तुम्हाला एक कापून दाखवते. तर हे बघा, बघू शकता तुम्ही, अगदी खुसखुशी झालेली आहे. अगदी छान झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे अगदी छान बर्फी निघते. तर एकदा ही आवर्जून करून बघा. बाजरा खाणं अगदी छान असते, त्यामुळे हिवाळ्यात हे तुम्ही खाल्लं पाहिजे. त्यामुळे एकदा तरी करून बघा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला अगदी विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशीच नवीन रेसिपी घेऊन मी पुढे येणार आहे. धन्यवाद.